अनिता आजी पटकन आपल्या खोलीत आल्या आणि राधेश्यामजींना उठवले. राधेश्यामजी घाबरून उठले. उठताच घड्याळाकडे पाहिले. अजून तर सकाळचे 6 वाजले होते. कसेबसे डोळे चोळत ते अनिताजींना म्हणाले, अगं आज तुला काय झालंय? तुला सांगून झोपलं होतं ना की मला लवकर उठवू नकोस. रात्री महत्त्वाचं काम करत होतो, तरीही तू मला उठवलंस. तुला माहिती आहे ना, जेव्हा माझी झोप पूर्ण होत नाही तेव्हा मी दिवसभर अस्वस्थ असतो. आता संपूर्ण दिवस असाच जाईल. त्यांचे बोलणं ऐकून अनिताजी घाबरून म्हणाल्या, अहो तुम्हाला झोपेची चिंता आहे, पण लवकर उठा. एकताच्या सासरहून फोन आला आहे. एकताचं नाव ऐकताच राधेश्यामजींची झोप अक्षरशः उडून गेली. का, काय झालं? एवढ्या सकाळी फोन का केला? सगळं ठीक आहे ना? हो, काहीच ठीक नाही. जावाई बापूंनी आपल्याला तिकडे बोलावलंय. काय झालंय ते विचारलं, पण काही उत्तर मिळालं नाही. तुम्हीच फोन करून विचारा. असं म्हणत अनिताजींनी राधेश्यामजींना फोन हातात दिला. राधेश्यामजींनी पटकन फोन उचलला आणि आपल्या जावयाला कपिलला फोन लावला. पण कपिलने फोन उचललाच नाही. 2दा 3दा प्रयत्न केला, पण काहीच प्रतिसाद नव्हता. चला आपण निघूया, असं म्हणताच अनिताजी पटकन तयार झाल्या. दोघंही चहा न घेताच घराबाहेर पडले. अजून 2च महिने झाले होते. एकताचा कपिलसोबत विवाह झाला होता. त्यांनी नीट पाहून समजूनच हा संबंध जुळवला होता. कपिल हा शिकलेला, हुशार आणि सध्या काळातील समजूतदार मुलगा होता. तसंच एकता ही सुशिक्षित आणि सुसंस्कारित मुलगी होती. कुटुंबासोबत मिळून मिसळून राहणं तिला आवडायचं. घरात सासू दीपिकाजी होत्या. दीर आणि जाऊ होते, पण ते बाहेर राहत होते. हो, एवढंच होतं की पगफेऱ्यानंतर एकता अजून माहेरी आली नव्हती. 2-3 वेळा तिला भेटायचं ठरवलं, पण बिहीणबाई म्हणाल्या, आज दोघे फिरायला गेले आहेत, त्यामुळे ते दोघं गप्प बसले. त्यांनी समजून घेतलं की मुलगी सासरी आनंदी आहे. पण मग अचानक असं काय घडलं की कपिलने सकाळी सकाळी त्यांना तिकडे बोलावलं? दोघंही नवरा बायको संपूर्ण रस्ताभर तर्क लावत राहिले. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर ते एकताच्या सासरी पोहोचले. पाहिलं तर दार उघडंच होतं. पण असेच आत जाणं योग्य नव्हतं, म्हणून त्यांनी डोरबेल वाजवली. तेव्हाच आतून दीपिकाजींचा आवाज आला, आत या, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. आवाज ऐकून राधेश्यामजींनी अनिताजींकडे पाहिला आणि मग दोघंही आत गेले. पाहिलं तर दीपिकाजी आणि कपिल सोफ्यावर बसले होते. मात्र एकटा कुठेच दिसत नव्हती. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं तेव्हा दीपिकाजी म्हणाल्या, तिला बोलावतो, आधी तुम्ही बसा, आम्हाला महत्त्वाची चर्चा करायची आहे. राधेश्यामजी आणि अनिताजी सोफ्यावर बसले. राधेश्यामजींनी कपिलकडे पाहिलं तर तो काहीसा रागातच वाटत होता. ना त्याने पायाला स्पर्श केला ना नमस्कार केला. त्यांना आश्चर्य वाटलं. मनात विचार चालू होते, अखेर झालं तरी काय? हीच परिस्थिती अनिताजींचीही होती. शेवटी राधेश्यामजींनी बोलायला सुरुवात केली. काय झालं विहीणबाई? एवढ्या सकाळी का बोलवलंत? काही समस्या झाली आहे का? त्यांचं बोलणं ऐकून दीपिकाजी चेहरा वाकडा करत म्हणाले, हे तुम्ही तुमच्या मुलीला विचारा, तिला सासरी राहायचं आहे की नाही? त्यांचं बोलणं ऐकून अनिताजी घाबरल्या. छातीवर हात ठेवतच म्हणाल्या, असं काय झालं विहीणबाई? एकताने काही बोललं का? काही चूक झाली असेल तर तिला आपल्या मुलीप्रमाणे समजून घ्या. माफ करा. माफ करा विहीणबाई. जर माझी मुलगी अशी चूक करत असती ना, तर मी तिचे पाय तोडले असते. पण तुम्ही तर तुमच्या मुलीला डोक्यावरच बसवून ठेवलंय. आपल्या चुकांची कबुली देण्याच्या ऐवजी तिने उलट तुम्हालाच फोन लावला. दीपिकाजी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यांनी कुठलीही स्पष्टता न देता फक्त मनातील सगळा राग बाहेर काढण्यास सुरुवात केली. राधेश्यामजी आणि अनिताजी विचार करत होते. शेवटी एकताने त्यांना केव्हा फोन केला? अनिताजींनी कपिलकडे पाहिलं तर तो अजूनही काहीच बोलत नव्हता. तेव्हाच राधेश्यामजींनी दीपिकाजींना विचारलं, पण विहीणबाई तुम्ही निदान सांगाल तरी का, नक्की काय झालंय? एकताने असं काय केलंय? आणि एकताला इथे बोलवा, तिच्यासमोरच चर्चा होईल. काय शिकवलं तुम्ही तिला? फक्त आमच्या गळ्यात बांधून दिलं? माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं या बाईने, जिला आपल्या नवऱ्याच्या भावनांची काही किंमतच नाही अशी बाई. कपिल अचानक मध्येच ओरडला. त्याला चिडून बोलताना पाहून राधेश्यामजीही उठून उभे राहिले. इतक्यात एकता खोलीतून बाहेर आली. एकताला पाहताच अनिताजींच्या तोंडून किंकाळीच निघाली. तिच्या चेहऱ्यावर मारहाणीचे स्पष्ट निशाण होते. तिच्याकडे पाहून सहज लक्षात येत होतं की तिला जबरदस्त मारहाण झाली आहे. एकता, काय झालं तुला? हे जखमेचे व्रण कसे? काय केलं या लोकांनी तुझ्यासोबत? अनिताजी जवळजवळ रडतच एकताकडे धावल्या आणि तिला आपल्या मिठीत घेतलं. एकताला या अवस्थेत पाहून राधेश्यामजींचं काळीजही धस्स झालं. पण स्वतःला सावरत ते कपिलला कठोर स्वरात म्हणाले, काय केलं तुम्ही माझ्या मुलीच्या सोबत? अहो, नवऱ्याने असताना ती परपुरुषांशी बोलणार असेल तर असंच व्हायचं. अशा बायकांना असंच काबूत ठेवावं लागतं. कपिल काही उत्तर देण्याआधीच दीपिकाजी मध्येच बोलल्या. त्यांचं उत्तर ऐकताच राधेश्यामजी आणि अनिताजी सुन्न झाले. त्यांनी त्वरित एकताकडे पाहिलं. एकता डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंनी म्हणाली, पप्पा, तुमचा हा जावाई वेडा आहे. बघा कसं मारलाय मला. मी कोणाशीही, बाई असो किंवा पुरुष, जर थोडंसं असून बोललं तर हे मला मारायला उठतात. घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीत एकटी उभी राहिली तरी यांना ते खपत नाही. लोकांसमोरही मला थप्पड मारतात. पगफेऱ्याच्या वेळी भैया शहर सोडून जाताना मला भेटायला आला.
तेव्हाही यांनी मला चापट मारली. म्हणे हा इथे काय करायला आलाय. हे ऐकून अनिताजी संतापून म्हणाल्या, तू हे 2 महिने का सहन केलंस? आधी का नाही सांगितलंस? कसं सांगावं आई, यांनी माझा फोनही काढून घेतला. जेव्हा तुमचा फोन यायचा तेव्हा हे लोक माझ्या भोवतीच असायचे. मला कधीच एकटं सोडलं नाही. कदाचित त्यांनी झोपल्यानंतर फोन बाहेर काढून ठेवला असावा. मी फोन हातात घेतलाच होता तेव्हाच हे बाथरूममधून बाहेर आले. लगेच माझ्यावर संशय घेतला की मी यांच्या पाठीमागे कोणाशी तरी बोलत होते. जेव्हा मी नाही म्हटलं तेव्हा यांनी मला मारायला सुरुवात केली आणि माझा फोन जमिनीवर फेकून तोडून टाकला. मग मी रागात म्हणाले की मी आईबाबांना फोन केला आहे. हे ऐकताच यांना वाटलं की मी खरोखरच फोन केला आहे. मग जाऊन यांनी तुम्हाला फोन करून बोलावलं. यांच्या अशा सवयींमुळेच मोठे दीर जाऊबाईही इथे राहत नाहीत. मला इथून घेऊन चला, मी इथे राहू शकत नाही. एकता रडत रडत सगळं सांगून टाकलं. अगं तसं कसं शक्य आहे? आता तू या घराची सून आहेस. आमच्या इच्छेशिवाय घराबाहेर एक पाऊलही टाकणार नाहीस. दीपिकाजी मध्येच बोलल्या. बस विणबाई, खूप बोललात तुम्ही. जेव्हा तुम्ही आमच्यासमोरच एवढं बोलताय तर आमच्या पाठीमागे काय करत असाल कल्पना करणे कठीण आहे. आणि आता परवानगी घ्यायची बाकी राहिली आहे का? अनिताजी संतापाने म्हणाल्या. जर हिने घराबाहेर पाय टाकला तर हे घर तिच्यासाठी कायमचं बंद होईल. मग ठेवा तुमच्या घरी तुमच्या मुलीला. यावेळी कपिलने अनिताजींकडे बोट दाखवत हे शब्द टाकले. राधेश्यामजी हे अजिबात सहन करू शकले नाहीत. ते रागाने ओरडले. खबरदार, इतका वेळ शांत होतो याचा अर्थ असा नाही की आम्हाला बोलता येत नाही. तुझं हे बोट आपल्या मुठीतच ठेव. जो माणूस आपल्या सासूची असं वागत असेल तो आणखी काय करेल हे वेगळं सांगायला नको. तुला माझ्या मुलीवर हात उचलायची हिंमत कशी झाली? हे ऐकून कपिलही भडकला आणि म्हणाला, ही माझी बायको आहे. माझं तिच्यासोबत लग्न झालंय आणि कन्यादान तुम्हीच केलंय. आता मी तिच्यासोबत काहीही करू. तुम्ही बोलणारे कोण? जसे एक प्लॉट रजिस्टर झाल्यावर त्याच्या मालकीचा हक्क बदलतो तसंच लग्न झाल्यावर मुलींच्या हक्कदारांची जागा बदलते. आता तुमच्या मुलीवर फक्त माझा अधिकार आहे. तुमचं काम लग्न होईपर्यंत होतं. आता तुम्हाला आमच्या नात्यात ढवळाढवळ करण्याची गरज नाही. कपिलच्या या निर्लज्ज वक्तव्याने राधेश्यामजी संतापाने फुलले. लग्न केलंय आम्ही आमच्या मुलीचं, तिला विकलं नाही. मुलगी मालकी संपत्ती नसते. लग्नानंतरही ती माझीच मुलगी आहे. कोणीही मालकी हक्क मिळालेला प्लॉट नाही. एका स्त्रीमध्ये आणि एका प्लॉटमध्ये खूप मोठा फरक असतो. किती घाणेरडी विचारसरणी आहे तुमची. आता पश्चाताप होतोय की मी तुला माझ्या मुलीसाठी योग्य समजलं. पण माझी एक चूक झाली. 2-3 भेटींमध्ये मनातील गंध नाही दिसत, फक्त वरवरचं सौजन्य दिसतं. आणि म्हणूनच मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्यासोबत करून टाकलं. पण आता मी ठरवलंय, माझी मुलगी या घरात एक क्षणही राहणार नाही. राधेश्यामजी संतापाने ओरडले आणि रागाच्या भरात त्यांनी एकताचा हात पकडला आणि तिला घेऊन तिथून निघून गेले. सर्वप्रथम ते एकताला घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहोचले आणि कपिल व दीपिकाजी यांच्या विरोधात FIR दाखल केली. एकताची अवस्था पाहून पोलीस त्वरित कृतीला लागले आणि कपिल व दीपिकाजींना अटक केली. काही दिवसांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्यात आला आणि लवकरच एकताचा घटस्फोटही मंजूर झाला. तर तुम्हाला या अशा विचारसरणीबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कमेंट करा. अशाच कौटुंबिक आणि हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.